मैत्रिणींनो, आज आपण IWW ह्या विषयामध्ये नेटवर्कचा अर्थ पाहणार आहोत. त्याचप्रमाणे नेटवर्क टोपोलॉजीचे प्रकार पण पाहणार आहोत. तर नेटवर्क म्हणजे काय? तर सोप्या शब्दात नेटवर्क म्हणजे जाळे. आता हे जाळे कशाचे असते? समान बाबींना जोडून एकत्रितपणे कार्य करणारे समूह किंवा प्रणाली म्हणजे नेटवर्क होय. मग समान बाबी कोणत्या आणि कोणत्या उद्देशाने त्या एकत्र जोडल्या जातात? तर नेटवर्कचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे माहिती व कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे होय. तथ्ये, डेटा, माहिती, इन्फॉर्मेशन आणि कार्यक्रम, प्रोग्राम्स ह्या आपसात शेअर करणे, वाटून घेणे ह्या उद्देशाने नेटवर्क तयार केले जाते. संदेशवहनासाठी नेटवर्क तयार केले जाते. आपल्याला नेटवर्कची अनेक उदाहरणं माहिती आहेत. रेडिओ नेटवर्कमध्ये अनेक रेडिओ जोडलेले असतात. टीव्ही नेटवर्कमध्ये अनेक टीव्ही हे केबलच्या माध्यमातून किंवा उपग्रहाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतात. संगणकीय नेटवर्कमध्ये अनेक संगणक प्रणाली ह्या एकत्रितपणे कार्य करीत असतात. एकमेकात तथ्ये, कार्यक्रम वाटून घेत असतात, संदेशवहन करीत असतात. नेटवर्कसाठी महत्त्वाचे 3 घटक आहेत. आवश्यक बाबी ज्या आहेत ते 3 घटक आहेत. ते म्हणजे कोणते? तर आपसात शेअर करता येईल, वाटून घेता येईल अशा प्रकारचा डेटा, तथ्ये किंवा माहिती असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या संगणकांना जोडणारं एखादं संचार माध्यम असणं आवश्यक आहे. ते केबलच्या स्वरूपात असू शकते, वायरलेस स्वरूपातही असू शकते. तिसरं म्हणजे ह्या नेटवर्कना जोडणारा दुवा म्हणजेच ते विनाअडथळा कार्य करू शकतील अशा पद्धतीचे संवाद नियम किंवा प्रोटोकॉल. मग 3 कोणत्या बाबी आहेत नेटवर्कच्या दृष्टीने महत्त्वाचे? एक म्हणजे माहिती किंवा डेटा, दुसरं म्हणजे संचार माध्यम आणि तिसरं म्हणजे प्रोटोकॉल किंवा संवाद नियम. तर नेटवर्कचे प्रकार हे 2 आधारावर पाडले जाऊ शकतात. वर्गीकरण हे 2 आधारावर केले जाऊ शकते. पहिलं म्हणजे स्वाभाविक रचनेवर आधारित आणि त्यालाच आपण नेटवर्क टोपोलॉजी असं म्हणत असतो. आणि दुसरा आधार म्हणजे भौगोलिक रचनेनुसार. नेटवर्क टोपोलॉजी किंवा स्वाभाविक रचनेनुसार प्रकार आज आपण पाहूया. त्यामध्ये स्टार नेटवर्क हा महत्त्वाचा प्रकार आहे. ह्या नेटवर्कमध्ये स्टारच्या आकारात विविध संगणक जोडलेले असतात. ह्यामध्ये केंद्रीय स्थानी मुख्य संगणक असतो. हब किंवा सेंटर केंद्रीकृत संगणक त्याला स्विचेसच्या माध्यमातून इतर संगणक जोडलेले असतात. ह्यामध्ये ट्विस्टेड पेअर, ऑप्टिकल फायबर, कॉक्सिकल केबल ह्याचा माध्यम म्हणून वापर करता येतो. प्रत्येक हब हा डेटा प्रवाहासाठी कार्य करतो. जोडलेल्या विविध संगणकांना नोड असे म्हटलं जातं. ही नेटवर्किंगची पद्धत अत्यंत स्वस्त असून ह्यात केबलिंगचा, लाईनचा खर्च हा अत्यंत कमी आहे.
दोन नोडच्या मध्ये नवीन नोड जोडणं सोपे आहे. त्यामुळे माहिती स्थानांतरणात काही अडचणी येत नाहीत. एखादा नोड खराब झाला, नादुरुस्त झाला किंवा अकार्यक्षम झाला तरी नेटवर्कचे कार्य चालू राहते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रिंग नेटवर्कचा. रिंग नेटवर्क ही नेटवर्क प्रणाली विस्तृत क्षेत्रासाठी वापरली जाते. रिंग नेटवर्कमध्ये अनेक संगणक हे परस्परांशी जोडले गेल्यामुळे वर्तुळाकृती अशी रचना तयार होऊन जाते. ह्यामध्ये सर्व्हर आणि क्लायंट असा भेद राहत नाही. प्रत्येक संगणक हा जेव्हा माहिती पुरवितो तेव्हा तो सर्व्हरच्या रोलमध्ये राहतो आणि जेव्हा माहितीची विचारणा करतो तेव्हा क्लायंटच्या भूमिकेत तो कार्य करतो. सामान्यपणे रेल्वे बुकिंगसाठी, विमान बुकिंगसाठी ज्या नेटवर्कचा उपयोग केला जातो तो म्हणजे रिंग नेटवर्क किंवा रिंग टोपोलॉजी. आता रिंग नेटवर्कचे फायदे कोणते आहेत? तर पहिला फायदा म्हणजे प्रत्येक वर्कस्टेशनमध्ये नेटवर्क सर्व्हरची गरज नाही. सर्व डेटा एका दिशेने वाहतो, त्यामुळे ट्रॅफिक जॅमचा प्रश्न येत नाही डेटाच्या बाबतीत. डेटा वर्कस्टेशन दरम्यान उच्च गतीवर स्थानांतरित होत असतो. नेटवर्कला अतिरिक्त वर्कस्टेशन्स जोडता येतात आणि विस्ताराच्या मानाने ही रिंग नेटवर्क प्रणाली ही कमी खर्चिक आहे, स्वस्त आहे. पण याचा महत्त्वाचा दोष म्हणजे एक संगणक बंद झाल्यास संपूर्ण नेटवर्क प्रभावित होते. काही समस्या उद्भवल्यास त्या सोडविणे कठीण असते. त्यानंतरचा नेटवर्कचा प्रकार, नेटवर्क टोपोलॉजीचा प्रकार म्हणजे ट्री नेटवर्क. ह्या आकृतीत आपल्या लक्षात येत आहे की ट्री नेटवर्कमध्ये मुख्य खोडाप्रमाणे मेन केबल असते आणि त्याच्या शाखांसाठी झाडाच्या फांद्यासारख्या विस्तारित अशा स्वरूपात वेगवेगळे हब्स आणि नोड्स असतात. ह्या टोपोलॉजीमध्ये दोन कनेक्ट केलेल्या नोड्समध्ये फक्त एक कनेक्शन असू शकते, म्हणजे एक परस्पर संबंध असतो. पालक आणि मुलगा अशा प्रकारचा तो संबंध, पालक आणि पाल्य असा तो संबंध असतो. मुख्य केबल किंवा ट्रंक अपयशी ठरल्यास तर दोन नेटवर्क एकमेकांशी संपर्क साधू शकत नाही, परंतु दोन वेगवेगळे नेटवर्क त्या नेटवर्कमधील संगणकांशी संपर्क साधू शकतात. वाईड एरिया नेटवर्कसाठी ट्री नेटवर्क प्रणाली उपयुक्त आहे. वर्कस्टेशन्स गटामध्ये असल्यास ट्री नेटवर्क प्रणाली ही आदर्श ठरत असते. हा बस आणि स्टार टोपोलॉजीचा विस्तारित प्रकार आहे असे म्हणता येईल. व्यवस्थापन आणि देखरेख सोपे आहे. ह्या उलट मेश नेटवर्क प्रणालीमध्ये
व्यवस्थापन आणि देखरेख कठीण आहे. मेश नेटवर्कमध्ये विविध नोड्स एकमेकांशी जोडलेले असतात, पूर्णपणे जोडलेले असतात. मजबूत अशी ही नेटवर्क प्रणाली आहे. ह्यातला महत्त्वाचा दोष म्हणजे ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी नाही, लवचिकता नाही. केबलिंगचा खर्च जास्त आहे, मोठ्या प्रमाणात वायरिंगची गरज असते. नावातच मेश नेटवर्क आहे. त्यानंतरचा प्रकार म्हणजे हायब्रिड नेटवर्क. हायब्रिड नेटवर्क हे 2 किंवा अधिक नेटवर्क प्रकारांचे मिश्रण आहे, संमिश्रण आहे, संयोग आहे. यामध्ये 2 किंवा जास्त वेगवेगळे नेटवर्क वापरलेले असतात. हायब्रिड नेटवर्कमध्ये स्टार नेटवर्क असू शकते, बस नेटवर्क असू शकते. ह्या नेटवर्कचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे विविध प्रकारच्या नेटवर्क टोपोलॉजीचा योग्य प्रकारे वापर करून त्यांचे फायदे मिळविणे. त्यामुळे नेटवर्कची परिणामकारकता वाढते. हायब्रिड नेटवर्कमध्ये ज्या नेटवर्कचं संमिश्रण केलं असेल त्याची वैशिष्ट्ये दिसून येत असतात. आता ह्यामध्ये एक साधा सोपा प्रकारे आपण पाहू शकतो, तो म्हणजे बस नेटवर्कचा. बस नेटवर्कमध्ये सरळ रेषेत केबलच्या साहाय्याने संगणक जोडलेले असतात. तर सर्व्हरला वेगवेगळे क्लायंट जोडलेले असतात. सरळ रेषेमध्ये हे संगणक जोडलेले असतात, त्यामुळे साधी सोपी अशी ती रचना असते. आणि प्रिंटर, CD ड्राईव्ह हे पण एका ठिकाणी जोडलेले असतात. बस सारखी सुटसुटीत अशी ही रचना असते. माहिती किंवा डेटा ह्या सर्व संगणकांपर्यंत वाहत जातो. ज्या युजरला त्या माहितीची गरज आहे तिथे ती माहिती वापरली जाते. तर अशा पद्धतीने नेटवर्क टोपोलॉजीमध्ये आपण स्टार नेटवर्क, रिंग नेटवर्क, ट्री नेटवर्क, मेश नेटवर्क, हायब्रिड नेटवर्क आणि बस नेटवर्क पाहिलेले आहेत. हे सर्व नेटवर्क टोपोलॉजीचे प्रकार आहेत. म्हणून स्टार टोपोलॉजी, बस टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, मेश टोपोलॉजी, ट्री टोपोलॉजी आणि हायब्रिड टोपोलॉजी असे हे वेगवेगळे टोपोलॉजीचे प्रकार पाहता येईल. ह्या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भौगोलिक रचनेनुसार नेटवर्कचे प्रकार अभ्यासूया.